माझ्या शोभाच्या पराक्रमाची उंची मुटणारा अजून जन्माला यायचा आहे. म्हणून म्हणेन, खडी साखरेचा खडा खाओ तसा लागतो गोड. खडी साखरेचा खडा खाओ तसा लागतो गोड. माझ्या शिवरायांच्या पराक्रमाला ह्या जगात नाही तोड, ह्या जगात नाही तोड. अहो, शिल्पकाराच्या बोटातील जादू अजिंठा वेरूळची साक्षी देतात. अहो, शिल्पकाराच्या बोटातील जादू अजिंठा वेरूळची साक्षी देतात. माझ्या शोभाच्या तलवारीच्या टोकाची जादू सुंदर अशा स्वराज्याची साक्षी देतात. सुंदर अशा स्वराज्याची साक्षी देतात. खरं तर माझी कविता मी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मी असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतो, की आमच्या बँकेशी संबंधित असणारा हा बळीराजा 80% कृषीप्रधान देशमध्ये 80% माझा बळीराजा काम करतो. राब राबतो, दमतो, घाम जातो, खरं दाम नाही मिळत. अशा राजाची करुणामयी कविता बळीराजा. अहो, जगावं का मरावं शेतकऱ्याला झालंय. अहो, जगावं का मरावं शेतकऱ्याला झालंय. नको ते आता नशिबी त्याच्या आलंय. पोशिंदा जगाचा बळीराजा म्हणतो. हालत मात्र त्याची कोण समजून घेतो. जरा उगाच कुठं डोकंवर निघतं. नवं संकट त्याच्या समोर येतं. पेरावं म्हटलं तर पाऊस नसतो. होतं पेरून धुवून सारं काढतो. पीक कापणीला येता आशा त्याला वाटते. अवकाळीने सारी माती होते. कधी येतो दुष्काळ, कधी गारपीट होते. सारीकडून त्याची अशी कोंडी होते. रास्त भाव मिळावा मागणी त्याची असते. स्वार्थी मतलबी ढोंगी लोकांना काहीच कळत नसते. दरवाढ खताची तसेच पशुखाद्याची खात्री मात्र नाही त्याला त्याच्या मालदाराची. संकटाव संकटे पार खचून जातो. नको तर दगना फास लावून घेतो. दीन अच्छा हे शेतकऱ्यांनी म्हणावे. त्याच्यासाठी नमोजी धोरण निश्चित व्हावे. माझी दुसरी कविता आहे कोरोना सगळं उद्ध्वस्त करून गेला. काही लोक अगदी जमिनीवर आलीत. अशा अवस्था कोरोनानं केली. कोरोना हा आजार असला कसला. बघता साऱ्या जगाला तो डसला. चीनमध्ये प्रथम पैदा झाला कोरोना. कळेपर्यंत घेरले अनेक जणांना. मीडियावरती रोज गाजू लागला कोरोना. मोबाईल कथा सुरू आधी धून करोना. जागे झाले सरकार उपाययोजना चालली. पर्यटकावर चिन्हे बंदी आधी घातली. चिकन खाणाऱ्यांना कोरोनाचा धोका व्हायरल होऊ लागला. मेशेसारखा व्हायरल होऊ लागला. पोल्ट्रीधारक यांना मोठा फटका बसला. माझ्या बळीराजाला मोठा फटका बसला. जगावं का मरावं प्रश्न त्याला पडला. जावं कोरोना पुन्हा मंत्र्याची घोषणा. कसा जाईल कोरोना आधी शोधावं पहिना. केवढी 3 अक्षरे खरंच कमाल केली. अवघ्या साऱ्या दुनियेची झोप उडून टाकली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय केडीसीसी बँक. धन्यवाद सर. यानंतर